प्रबोधन, मनोरंजनातून करण्या प्रबोधन. होतंय जयश्री दंडवतेंचे आगमन. ऐकूया आपले सूर आपली संस्कृती हा कार्यक्रम. न्यू साऊंड रेडिओ 92 FM लंडन. नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात न्यू साऊंड रेडिओ 92 FM वर, इंटरनेटवर, स्मार्टफोनवर, लंडनमध्ये, UK मध्ये आणि सगळ्या जगात. મારા ગુજરાતી ભાઈ બહેનોને તરલાબેનના ટોપ 15 સાંભળતા હતા એને જય શ્રી કૃષ્ણ आणि बाकी सबको हॅलो. आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं जे स्पेशल आपण आज काय करणार आहे, तर आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत. आता गेस्ट म्हटल्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला उत्सुकता तर आहेच की कोण आहे म्हणून. तर मी काय करते, मी फक्त तुम्हाला एका वाक्यात तिची ओळख सांगते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ओळखालच असं मला वाटतंय. तिचं एका वाक्यात जर आपल्याला वर्णन करायचं असलं तर सुंदर आणि डोळ्यांनी अभिनय करणारी अभिनेत्री. आता सुंदर नंतर तुम्हाला कॉमा द्यायचा असला स्वल्पविराम तर तुम्ही देऊ शकता, पण जे ते तुमची मर्जी आहे. तर अशी जी अभिनेत्री आहे तर तुम्ही गेस करा. तुम्हाला गेस करण्यासाठी मी एक 30 सेकंद तुम्हाला देते आणि जर मला सांगू शकलात तर खूपच मजा येईल. आणि तुम्हाला माहिती आहे आपला फोन नंबर आहे 0208472992 किंवा मग आपलं टेक्स्ट जो आहे तो आहे 07961387787. तर मी तुम्हाला थोडा क्लू देते. हॅलो 1 2 3 1 2. This one. No. काय ओळखलत की नाही? ती आहे मृणाल कुलकर्णी. आणि आपल्या अर्धांगाबरोबर, मला माहिती आहे आपला इंग्लिश शब्द जो आहे तो आहे बेटर हाफ, पण खरंच आपण असं समजतो की वेस्टर्न जे लोक आहेत ते इक्वालिटीला जास्त मानतात, असं एक आपला एक गैरसमज आहे. याच्यामध्ये आपल्याला कळेल की आपला जो शब्द आहे तो आहे अर्धांग आणि बेटर हाफ म्हणजे समबडी इज गुड, समबडी इज वर्स अँड समबडी इज बेटर. पण आपल्या ह्याच्यामध्ये मात्र अर्धांगिनी म्हणतात पत्नीला. हा जो शब्द आहे ह्याचा अर्थच आहे की दोघंही इक्वल आहेत. पण हे अनफॉर्च्युनेटली आपल्या लोकांना माहिती नसतं आणि आपण असं समजतो की आपल्याकडे बायकांना इतकी किंमत नाही आहे. त्यासाठी मुद्दाम मी हे आत्ता मेन्शन केलं. आपण मृणालचं आणि रुचिर दोघांचं स्वागत करूया. मृणाल नमस्कार, न्यू साऊंड रेडिओमध्ये तुझं स्वागत. रुचिर नमस्कार. नमस्कार. आपण दोघांशी बोलणार आहोत, पण मी मृणालपासून आधी सुरुवात करते आणि मग मी तुमच्याशी बोलेन, ठीक आहे? शेवटची 5 मिनिटं मला विचारलं. मी आत्ताच सांगितलं की आपलं अर्धा अर्धा आहे, तर मी अशी 5 मिनिटं आणि 50 मिनिटं असा भेद नाही करू शकणार. तर मला बघावं लागेल.
तर आपण काय करूया की त्याच्या आधी कारण ज्या आपल्याकडे ह्या आलेल्या आहेत बर्थडेची जी आपल्याकडे बर्थडेची जी रिक्वेस्ट आलेली आहे ती आपल्याला आधी आपण सांगूया, कारण की एका लहान मुलीसाठी आहे आणि नंतर आपण आपल्या गप्पांना सुरुवात करू. कारण माहिती आहे एकदा आपण गप्पांना सुरुवात केली की आपल्या काही नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊ. तर ही रिक्वेस्ट आहे अनन्यासाठी, जिचा 6वा बर्थडे ती आज सेलिब्रेट करते. आणि आजकाल भारतामध्येही तसंच होतं की शाळामुळे त्यांच्या ज्या पार्ट्या आहेत त्या होतात शनिवारी. तर शनिवारी तिची पार्टी आहे, तर त्याच्यासाठी तिला खूप खूप म्हणजे मज्जा करा. 6वा बर्थडे आहे म्हणजे तुम्ही खूप मजा करू शकता त्या वयामध्ये. आणि माझ्या वाटचं पण केक तूच खा, कारण एवढ्या लांब असल्यामुळे मी काही केक खायला येऊ शकणार नाहीये. फक्त केक खाल्लास की आम्हाला कळव की कसा होता म्हणून. ठीक आहे, चला तर मग आता आपण आपल्या पाहुण्यांशी गप्पा मारूया. मी मगाशी जसं म्हटलं आणि तुम्ही नोटीस केलं की नाही की सुंदर डोळ्यांची अभिनेत्री आणि डोळ्यांनी अभिनय करणारी अभिनेत्री असं मी तिच्या बाबतीत म्हटलं. आपण तिचं अभिनयातलं आणि नंतर दिग्दर्शक म्हणून जे तिचं कर्तबगारी आहे ती तो पाहणारच आहोत. परंतु आज दोघं इथे आहेत तर आपण त्यांचं कौटुंबिक जीवन पण आपण त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत. ते आपल्याला फार कमी करायला मिळतं. तर सुरुवात मी हे करते की स्वामी ह्या मालिकेने आपण म्हणजे बरेच जे मराठी लोक आहेत ते स्वामी या मालिकेमुळे तिला ओळखायला लागले. त्यावेळेला त्याची तुम्ही जरा बॅकग्राऊंड सांगते का मृणाल? कारण काय होतं की मराठी आणि माझ्या माहितीप्रमाणे मुंबई आणि पुण्याची मुलगी आपलं हिंदी ग्रेट असतं. तर अशा वेळेला हिंदी नंतर तुला जे हे मिळाले, जे सिरियल मिळाले त्याच्याबद्दल पण मला विचारायचं आहे. पण स्वामीमध्ये तुला कसं काय एंट्री मिळाली? कारण तुमची बॅकग्राऊंड तर नव्हतीच काही अभिनयाची, तर ते सांगशील का? हो नक्की. मला खूप गंमत वाटते जेव्हा मी स्वामीचा विषय आठवते किंवा ते दिवस आठवते. कारण मी खरंच इतकी लहान होते तेव्हा, शाळेमध्ये होते आणि मी सुप्रसिद्ध कादंबरीकार गोनी दांडेकर यांची नात, आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये खूप सांस्कृतिक गोष्टी सतत घडायच्या. अनेक कलाकार आमच्या घरी यायचे. पण मला काही असं तितक्या लहान वयात असं काही माझं स्वप्न नव्हतं की मला अभिनेत्री बनायचंय. मी बऱ्यापैकी पडाकू मुलगी होते आणि अभ्यास करायचा आणि साहित्य क्षेत्रात मला पहिल्यापासून रस होता. आणि मला वाटतं की जर तेव्हा माझ्या आयुष्यात स्वामी ही घटना घडली नसती तर बहुतेक मी कुठेतरी लेक्चरशिप केली असती किंवा PhD वगैरे केलं असतं कुठल्या तरी भाषेमध्ये, म्हणजे आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून. हो, कारण आपण जे बघतो तेच आपल्याला व्हायचं असतं. आणि तेव्हा तर डोळ्यासमोर खरोखरच फक्त आजोबा आई वडील हेच लोक होते आणि ते सगळे साहित्याशी संबंधित होते. पण असंच करता करता शाळेमध्ये मात्र मी नाटकामध्ये, वक्तृत्वामध्ये आणि फोक डान्समध्ये भाग घ्यायची. मी कथ्थक शिकायची, गाणं शिकायची थोडंफार. त्यामुळे या सगळ्या कलांमध्ये रस होता. आणि एक दिवस माझं शाळेतलंच नाटक बघून श्रीकांत मोघ्यांनी माझं नाव गजानन जागीरदारांना सुचवलं स्वामी साठी. तेव्हा अर्थातच मला माहिती नव्हतं की हे कशासाठी सुचवलंय नाव. आणि मला गजानन जागीरदारांनी बोलवलं तेव्हा मी नुकतंच त्यांचं पाऊल खुणा नावाचं आत्मचरित्र वाचलं होतं आणि आम्ही फक्त गप्पा मारल्या. ते जवळजवळ मला वाटतं तेव्हा 70-1 वर्षाचे असतील, माझ्या आजोबांसारखेच. आणि त्यांनी मला प्रश्न विचारायचे, मी त्याची उत्तरं द्यायची, मला त्या वयात येतात तशी. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू स्वामी वाचलंयस का? मी म्हटलं ऑफकोर्स वाचलंय. स्वामी वाचलं नाही असं मला नाही वाटत. म्हणजे आताच्या 2-3 पिढ्यांपर्यंत कोणी असेल. मराठीमधली सगळ्यात लोकप्रिय अशी ही कादंबरी आहे आणि अजूनही विक्रीचे सर्व उच्चांक या कादंबरीनी मोडलेले आहेत. तर मी म्हटलं अर्थात वाचलंय. तर म्हणाले की उद्या तुम्हाला स्वामी कादंबरीविषयी काहीतरी लिहून आणून दाखव. मी 10वीची परीक्षा जस्ट दिलेली होती. मी एक मोठा निबंध लिहिला आणि दुसऱ्या दिवशी घेऊन गेले. मला काही माहितीच नव्हतं कशासाठी बोलवलंय. आणि तो निबंध वाचून ते खूप खुश झाले आणि मला त्यांनी ताबडतोब 101 रुपये काढून दिले. आणि मग आईकडे निरोप पाठवला की मला माझी रमा सापडली. अच्छा.
तर इट वॉज अ शॉक फॉर मी, कारण मला त्या क्षेत्राविषयी काही माहिती नव्हतं. कारण शाळेत अभिनय करणं वेगळी गोष्ट आहे आणि प्रोफेशनल अभिनय करणं वेगळी गोष्ट आहे. आणि माझ्या बरोबरचे सगळे जे कलाकार होते, रादर त्यांच्याबरोबर मी काम करत होते, ती दया डोंगरे या नावाजलेल्या अभिनेत्री होत्या, श्रीकांत मोघे होते, रवींद्र मंकणी होते, आणि सुधीर दळवी होते, बाळ कर्वे होते. मी सगळ्यात लहान मुलगी मीच होते, फक्त मी त्या वयाला सूट होत होते म्हणून त्यांनी माझी निवड केली होती. पण त्यामुळेच मला पण त्यांनी त्याच्यातले तुझ्यातले गुण त्यांनी ओळखले असतील म्हणूनच रोल दिला होता. पण त्यामुळे गंमत काय झाली, मला कधी असं फॅसिनेशन नाही वाटलं की मी ऍक्टिंग करते, मी टीव्हीवर दिसणार आहे. मला ती खूप जबाबदारी वाटली आणि मला आजही अभिनय ही जबाबदारीच वाटते. याचं संपूर्ण श्रेय त्या घटनेला द्यायला पाहिजे, कारण या सगळ्या लोकांच्या तोडीस-तोड मला आलं पाहिजे हीच भावना होती आणि आजही तीच असते. त्यामुळे मला वाटतं माझ्या प्रोफेशनकडे मी फारच सिरियसली बघते. नाही, पण त्याचे परिणाम दिसतातच ना, म्हणजे ज्या कलाकृतीमध्ये ते कळून येतं. मला स्वामीची एक गंमत तुम्हाला सांगायची आहे, कारण आम्ही आता इथे बऱ्याच वर्षापासून आहे. तर स्वामी ही सिरियल आम्हाला तेव्हा काही इंटरनेट नव्हतं की चला आपलं हे केलं आणि तुम्हाला पाहायला मिळालं. तर आम्ही काय करायचो की इंडियामध्ये सुद्धा सगळ्यांकडे व्हिडिओ नव्हते. तर ज्यांच्याकडे व्हिडिओ असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांना ते कॅसेट देऊन ठेवायच्या आणि ते सगळे टेप करायचे. आणि मग जेव्हा कोणी जाणार येणार असेल तेव्हा आम्ही त्या टेप्स इकडे घेऊन यायचो, आम्ही बघायचो, मग आम्ही दुसऱ्यांना पास ऑन करायचो. सो ही स्वामी पर्टिक्युलरली ही आम्ही अशीच बघितलेली. कारण तू जसं म्हटलं, सगळ्यांना स्वामीबद्दल प्रेम आहे, कारण ज्यांनी ज्यांनी ती नॉवेल वाचली होती, कादंबरी वाचली, त्या सगळ्यांनाच स्वामीबद्दल प्रेम आहेच. तर म्हणून ती पाहण्याची उत्सुकता होती आणि ती खरंच सुंदरच आहे. त्याच्यामुळे आम्ही तशी ती पाहिली, हे मला आता बोलता बोलता एकदम आठवलं, तर म्हटलं मी ते मेन्शन करते. एक तुम्हाला आणखी गंमत स्वामीबद्दल सांगायची म्हणजे, रुचिर आणि मी आम्ही कौटुंबिक मित्र आहोत. म्हणजे त्याचे आई वडील, माझे आई वडील हे सुद्धा सगळे एकमेकांना अनेक वर्ष ओळखतात. त्यामुळे स्वामी झाली ती झाली, पण स्वामीच्या आधीपासून मी आणि रुचिर वी आर टुगेदर. आणि स्वामीमध्ये काम करायचं की नाही हा डिसिजन सुद्धा आम्ही दोघांनी मिळून घेतलेला होता. सो एका अर्थाने माझ्या आयुष्यातले 2 महत्वाचे डिसिजन्स मी त्याच वर्षी. मी त्याच्याकडे येणारच आहे आता, कारण त्या तुझ्या सगळ्या जेव्हा मी बायोडाटा पाहत होते की यस तुमची भेट, तुमचं लग्न किंवा तुम्ही ठरवलं हे खूप वयाच्या लवकर ठरवलं. तर त्याच्यासाठी मला विचारायचंच आहे, मी रुचिरला विचारते. पण त्याच्यासाठी मी रुचिर म्हणत होते की यू ऑल्सो हॅड थिएटर बॅकग्राऊंड. तर थिएटर अकॅडमीमध्ये नाटकं केली होती. तर ते कोणाबरोबर केली होती? तेव्हा तुम्ही लंडनला आला होता का? कारण थिएटर अकॅडमीची नाटकं लंडनला आली होती तेव्हा. तर त्याच्याबद्दल काही सांगता का? एकतर माझी पार्श्वभूमी म्हणजे जयराम कुलकर्णी म्हणून जे मराठी चित्रपटांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट, जवळजवळ त्यांनी 150 सिनेमांमध्ये कामं केलेली आहेत. मी त्यांचा मुलगा असल्यामुळे या क्षेत्राशी लहानपणापासून माझा तसा कॉन्टॅक्ट होता. आणि नंतर शाळा कॉलेजमधनं मी नाटकात काम करायचो. इनफॅक्ट मृणाल जेव्हा हे स्वामीचा जे उल्लेख तुम्ही करताय, त्यावेळेस कॉलेजमध्ये ती जेव्हा पहिल्यांदा आली त्यावेळेस मीच कल्चरल सेक्रेटरी होतो आणि तिचं कॉलेजमधल्या कॉम्पिटिशनसाठी सिलेक्शन मीच केलं होतं. अरे वा. तर त्यामुळे मुळात मी सिलेक्ट केलं नसतं, एक गंमत सांगतो, मी सिलेक्ट केलं नसतं तर कदाचित श्रीकांत मोघेंना ती दिसली नसती आणि गजानन जयगेकरांपर्यंत पोहोचू शकली नसती आणि आज आपण एका महान अभिनेत्रीला आपण म्हणजे पाहू शकलो नसतो. असं क्रेडिट मला मिळू शकेल कदाचित. मी तेच म्हणते, म्हणजे क्रेडिट घ्यायचंय तुम्हाला एक मला आणखी छोटासा उल्लेख करायचा. रुचिरचे वडील जयराम कुलकर्णी, माझे सासरे, हे अभिनेते जसे आहेत तसेच ऑल इंडिया रेडिओमध्ये आज मला जास्ती प्रकर्षाने हे आज रेडिओवर माझी मुलाखत होती म्हणून सांगायचं वाटतं. ही वॉज वर्किंग विथ ऑल इंडिया रेडिओ आणि कित्येक वर्ष त्यांनी पुणे ऑल इंडिया रेडिओमध्ये ॲज अन ॲक्टर काम केलेलं आहे. तीच आठवण खरं माझी पण आहे, कारण परफॉर्मिंग आर्ट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा माझं सुद्धा सर्वप्रथम काही मी परफॉर्मन्स जो केला तो पुण्याच्या ऑल इंडिया रेडिओ मध्येच
बालोद्यान आणि बालगोपाळ नावाचे त्यावेळेस कार्यक्रम चालायचे. तर त्यातल्या एकांकिकांमध्ये वगैरे भाग घेऊन मी पहिल्यांदा असं काहीतरी परफॉर्म केल्याचं मला आठवतंय. ओके ओके, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आता आपण जेव्हा बोलतोय तर आपण थोडीशी स्वामीची झलक आपण नुसती ऐकूया, कारण त्याचं जे गाणं आहे ते खरंच खूपच सुंदर आहे. तर त्याचा आपण थोडासा एक आस्वाद घेऊया. या गाणंच हे जे आहे हे तुमचे फिलिंग्स एक्सप्रेस करतातच आहेत, कारण जेव्हा तुम्ही बोलताय त्याच्यातनं मला हे थोडंसं जाणवतच आहे. पण आता मी तुम्हाला जे मुद्दाम विचारायचं आहे, कारण अभिनेत्री आणि दिग्दर्शिका हे तर दिग्दर्शक म्हणा, पण त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. परंतु ॲज अ कपल आणि आम्ही जे भारताच्या बाहेर राहतो त्यांना कपलचे जे त्यांचे अवगुण लवकर दिसतात. तर मला हे होतं की तुमच्यामध्ये इतक्या वर्षापासून आता तुम्ही बरोबर आहात, तर तुमचे गुण आणि अवगुण कमीत कमी मी फक्त म्हटलं एक तुम्हाला आवडलेला दुसऱ्याबद्दलचा गुण आणि एक तुम्हाला नॉट सो मच, किंवा मग तुम्ही असं आवडेल की ते इम्प्रूव्ह झालं तर बरं आहे. आता एवढे वर्ष झाल्यानंतर एखादा अवगुण तरी तुम्हाला मिळाला असेल असं मला वाटतंय. तर बघा तुम्हाला म्हणजे काही सुचतंय का गुणाबद्दल? तर ॲज यू सेड आणि यू स्टार्टेड, तर ते तर ऐकूच आपण, पण ते दोन्ही मग मला सांगा तुम्ही. रुचिर इकडनं परत मुंबईला जायचं हे लक्षात ठेव, त्यामुळे सांभाळ. त्यामुळे मला वाटतं तूच पहिले सांग. रुचिर, एकतर आम्ही खूपच वर्ष एकत्र आहोत, त्यामुळे आम्हाला आता परस्परांचे सगळे गुण अवगुण त्याच्या पलीकडे गेलेलो आहोत मी. पण मला रुचिर वकील आहे व्यवसायाने, आणि त्याचा एक खूप महत्त्वाचा गुण म्हणजे तो खूप बॅलन्स्ड आहे. म्हणजे तो पटकन बोलत नाही, पटकन रिॲक्ट होत नाही, आणि विचारपूर्वक कोणतीही कृती करतो, निर्णय घेतो. हा खूप चांगला गुण आहे त्याचा. पण मला तोच त्याचा अवगुण पण वाटतो, कारण तो खूप विचारच करत बसतो. मग कृती कधी करणार अशी वेळ येते. त्याची रास तूळ आहे. म्हणजे आम्ही काही फार मोठे बिलिव्हर नाही आहोत, पण तूळमध्ये जशी दोन पारडी असतात तसं मी त्याला म्हणते की दोन पारडी तुझी ती अशी नुसती हालत राहतात, ते कोणतं तरी पारडं कुठेतरी झुकू देत म्हणजे मग डिसिजन होईल. आणि माझी रास मेष आहे, त्याच्यामुळे मला दे धडक बेधडक, एकदा ठरलं की मी ताबडतोब कृती करायची असते मला. तर त्यामुळे मला रुचिरचा गुणही तो वाटतो आणि अवगुणही तो वाटतो. पण ही इज अ व्हेरी बॅलन्स्ड पर्सन, आणि माझ्या करिअरला त्याच्या शांतपणाचा खूप उपयोग झालेला आहे. मी असं ऐकलंय की तू पण खूप शांत आहेस, असंही ऐकलंय, पण आता ते आपण रुचिरकडनं ऐकूया. मला वाटतं गुण म्हणजे ती अत्यंत ग्राउंडेड ज्याला म्हणतात अशी पर्सनॅलिटी आहे. आणि तिच्या क्षेत्रातल्या कैक लोकांचं जसं यश मिळाल्यानंतर एक ते डोक्यात जाणं किंवा लगेच पाय जमिनीवरनं हे हिट निघणं वगैरे असं जे होतं, तर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कधीही तिने यश डोक्यात जाऊ दिलेलं मला दिसलेलं नाहीये. व्हेरी नाईस. आणि जमिनीवरनं तिचे पाय हललेले नाहीये. खूप छान खूप छान. हा सगळ्यात मोठा गुण आहे माझ्यामध्ये. व्हेरी नाईस. पण मग आता अवगुण सांगायचं आहे थोडंसं. अवगुण म्हणजे खरं मला अजून सापडलेलंच नाहीये. तिची खूप सिरियसली घेतलेली दिसते माझी धमकी. नाही, आपण मग तिथे बेटर हाफ वगैरे जो उल्लेख केला तसं मी ऍक्च्युली ती बेटर हाफ तर मी बेस्ट हाफ समजतो. त्यामुळे जोक्स अपार्ट, पण अवगुण म्हणजे मला वाटतं तिने एखादी गोष्ट करायला तिच्या डोक्यात घेतली की मग ती बाकी काहीही सगळंच विसरून जाते, आणि मग फुल हार्टेडली मग त्यावेळेस ती पूर्ण होईपर्यंत, जसा रमा माधव गेल्या वर्षी तिने सिनेमा केला, ते सिनेमाचा विषय डोक्यात घेतल्यापासून, तो लिहिण्यापासून, तो शूटिंग होऊन, त्याचा पूर्ण सिनेमा रिलीज होऊन हे त्याला 14 महिन्यांचा काळ गेला.
तर त्या 14 महिन्यांमध्ये प्रचंड ती त्याच्यामध्ये पूर्ण शिरलेली होती. आणि मग त्यावेळेस तिला बाकी काहीही जेवणा खाण्याची, वेळेवर औषध घेण्याची वगैरे कुठलीही शुद्ध तिला राहत नाही. हा एक मला वाटतं तिच्यातला अवगुण आहे. बरं, आता मे बी तेच तिच्या याचं रहस्य पण असेल, तिच्या स्लिम राहण्याचं. मला आणखीन एक ह्याच विषयावर बोलायचं होतं की जेव्हा म्हणजे इथे काय होतं की आपल्याकडे बाल, जसं तू म्हटलं की तुम्ही एकमेकांना खूप लवकर ओळखत होतात, म्हणजे बऱ्याच तुमच्या फॅमिली ओळख होती, तर आपला शब्द आहे बालमित्र मैत्रीण आपण म्हणतो, पण इथला शब्द आहे चाइल्डहुड स्वीट हार्ट्स. दॅट हॅज गॉट सम डिफरंट रिंग टू इट. तर तसंच तुमचं झालं होतं का, की कधी तुम्हाला असं कळलं की हा आपण एक दुसऱ्याचेच आहोत? नाही, चाइल्डहुड स्वीट हार्ट्स वगैरे नक्कीच नव्हतो. आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो, पण नंतर मग बरीच वर्ष तसा आमचा एकमेकाची तसा काही, कारण ती मुलींच्या शाळेत होती आणि तसा कॉलेजमध्ये ती येईपर्यंत तसा डे टू डे किंवा असा कॉन्टॅक्ट तसा काही फारसा नव्हता. म्हणजे मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ती नाटकाच्या सिलेक्शनसाठीच खरं जेव्हा 11वीत तिने ऍडमिशन घेतल्यानंतर ती आली, त्यावेळेसच मी कल्चरल सेक्रेटरी असताना तिची माझी परत एकदा नव्याने ही आता आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीये असं म्हणून माझी त्यावेळेस ओळख झाली तिची. आणि मग मात्र रुजींनी तिथे वेळ घालवला नाही जास्ती, तिथे साधक बाधक विचार करत बसला नाही. त्यांनी मूळ मुद्द्याला साथ घालून पहिलं ते मला वाटतं पारडा आधीच झुकलेलं होतं. म्हणजे अख्ख्या कॉलेजनी आता हिला वहिनी म्हणा अशी धमकी त्यांनी लगेचच देऊन टाकली. नाही, म्हणजे तुझ्या बरोबर शिकलेल्या लोकांना खूप ऐकायला खूप मजा वाटेल. आय होप की भारतामध्ये कोणी तुमची गोष्टी ऐकताना जे तुमचे फ्रेंड्स आहेत कॉलेजचे, त्यांना सगळं त्या आठवणींचा उजाळा येत असेल. तर इट्स रिअली नाईस. आणि आता थोडंसं आता दिग्दर्शक आहे तर मला त्याच्याबद्दल ॲज अ सेड की वी वॉन्टेड यू ॲज अ कपल, पण आता प्रेम म्हणजे प्रेम असतं हे तर बघितलं, त्याची थोडी मला बॅकग्राऊंड सांग. त्याचं मी कारण सांगते की त्याचा जो मेसेज आहे तो पण मला माझ्या श्रोत्यांपर्यंत पोचवायचा आहे. तर ते तुझ्या शब्दात त्याची बॅकग्राऊंड आणि त्याचा मेसेज हे तू सांग. मी अनेक वर्ष अभिनयाच्या क्षेत्रात काम केल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की मी प्रत्येक वेळेला लोकांनी लिहून दिलेले संवाद म्हणते किंवा कोणतीतरी कॅरेक्टर मी उभी करते, पण त्याच्यात माझं कॉन्ट्रीब्युशन फार कमी असतं. कारण कोणतरी एक लेखक लिहितो, दिग्दर्शक ते दिग्दर्शित करतो आणि मी फक्त त्याच्या मनात असलेली एक भूमिका ही मला येत असलेल्या अभिनय कलेच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवते. सो माय कॉन्ट्रीब्युशन इज व्हेरी लेस असं मला कायम वाटायचं. आणि तेव्हाच घरातल्या साहित्यिक पार्श्वभूमीमुळे अनेक विषय डोक्यात असायचे आणि असं वाटायचं आपल्याला म्हणायचे ते आपण कधी म्हणणार. आणि ते म्हणण्यासाठीचा योग्य प्लॅटफॉर्म हा दिग्दर्शन जरी असला तरी आपण म्हणतो की देर आर नॉट मेनी फिमेल डिरेक्टर्स. मराठीत तर नाहीच, हिंदीमध्ये सुद्धा नाही. आणि हे जमेल का, काय आपल्याला शक्य आहे का, असे विचार अनेक वर्ष येत होते. मला कॅमेऱ्याच्या मागे कायमच इंटरेस्ट होता. आणि मी त्याला कधी कोणी ढवळाढवळ सुद्धा म्हणेन, पण मला ती अख्खी प्रोसेस मध्ये खूप इंटरेस्ट होता. फक्त अभिनयात नसून मला स्क्रिप्टमध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यात काय चेंजेस असावे. सिरियलमध्ये जसं अवंतिकाचं तुम्ही गाणं लावलं, अवंतिकामध्ये स्टोरी सेशन्सना मी जायची. आणि असं करता करता मला माझ्या पुढे 2-3 प्रस्ताव आले, ते लेखनाचे आले. मी लोकसत्तामध्ये अनेक वर्ष कॉलम लिहित होते, लोकमतमध्ये अनेक वर्ष कॉलम लिहित होते, सकाळ न्यूजपेपर्समध्ये मी तनिष्का नावाचं एक मासिक असायचं, त्याची मी ब्रँड एडिटर होते. आणि मला या सगळ्या लिखाणामधून असं लक्षात आलं की मला जे म्हणायचं आहे ते अजून म्हटलं गेलं नाही आहे. आणि ते अनेकदा स्त्रियांबद्दल होतं, ते अनेकदा लग्नसंस्थेबद्दल होतं. आणि हे असं अनेकदा लिहून झाल्यानंतर मला वाटलं की मी तर या क्षेत्रातली आहे, अभिनय क्षेत्रातली आहे किंवा चित्रपट मालिका क्षेत्रातली आहे, या विषयावर मला एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी मांडायचं आहे. आणि मी रुचिरला म्हटलं की मला असं वाटतंय करावं असं. तो म्हटलं लिहून तर बघ आधी. आणि बघता बघता मी एक सिनेमाची कथा लिहिली आणि पटकथा पण लिहिली. आणि मला स्वतःला आनंद झाला की म्हणजे पुष्कळ
100% अर्थातच नाही, पण आय वॉज व्हेरी क्लोज टू व्हॉट आय वॉन्टेड टू से. आणि मग मी ती काही लोकांना दाखवली तर त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की प्रेम आणि लग्न यांचा काय संबंध आहे हे शोधायचा प्रत्येक माणूस प्रयत्न करत असतो. अनेक माणसांना असं वाटत असतं, बहुतेक सगळ्यांनाच, की लग्न झाल्यानंतर प्रेम वगैरे काही नसतं, ती एक सहवास असतो, ऍडजस्टमेंट असते, हे आपण नेहमीच बघतो. मला खूप गंमत वाटायची जेव्हा इंटरनेटवर लग्नाबद्दलचे अनेक मेसेजेस आणि जोक्स त्याच्यावरचे हे सतत रोज येत असतात आणि आपण हसतो आणि सोडून देतो. पण खरं लग्न म्हणजे सहजीवन आहे. इट्स टू ग्रो विथ इच अदर. आणि दोघांचीही जर वाढ झाली नाही तर ते लग्न काही यशस्वी लग्न म्हणता येत नाही. आणि त्यासाठी दोघांनीही थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं. हे सांगणारी कथा मला मांडायची होती. आणि ते मांडताना मला दिसत होतं आजूबाजूला भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता इतके डिवोर्सेसचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकमेकांना हवा तेवढा वेळ देता येत नाही. आणि जो वेळ दिला तो क्वालिटेटिव्ह वेळ नसतो. छंद एकमेकांचं काय एकमेकांना माहिती नसतं. साधे साधे प्रश्न विचारले एकमेकांबद्दल तर माहिती नसतं. बायकोचा आवडता रंग कोणता हे खूप बेसिक आहे. पण जर तुम्हाला बेसिक गोष्टी सुद्धा माहिती नसेल तर मग मेन गोष्टी माहिती असणं शक्यच नाही. हे सगळं बघताना मला असं जाणवलं की आपण लिहूया त्याच्यावर आणि लग्नाबद्दल कोणाची काय मतं आहे ते जाणून घेऊया. आणि मग मी लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं प्रत्येक पिढीचा लग्नाकडे आणि प्रेमाकडे बघण्याचा ॲटिट्यूडच वेगळा वेगळा आहे. माणसाचा तर असतोच, पण एक जनरलाइज बघायचं झालं तर इट्स डिफरंट फ्रॉम इच अदर. आणि त्यातून मग 4 पिढ्या आणि त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा एक धागा पकडून मी ही कथा लिहिली. त्याच्यामध्ये एक सिनियर सिटीजन्सचं म्हणणं होतं की लग्न करायचं आणि टिकवायचं, त्याचा काही फार विचार करत बसायचा नाही. एक दुसरी जनरेशन होती जी मला आमची जनरेशन वाटते की ज्याच्यात अनेक प्रश्न पडलेले असतात की आपण याच्याबरोबर लग्न केलंय पण आपल्याला कदाचित हे लग्न नाही पसंत आहे, या माणसातल्या ह्या गोष्टी नाही आहेत, दोघेही ॲडमेंट आहेत, कुणालाच बदलायचं नाही आहे, डिवोर्सेस होत आहेत, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स होत आहेत, या सगळ्याची कारणं काय आहेत आणि हे जर रोखायचं असेल किंवा याला योग्य पद्धतीने त्याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर काय केलं पाहिजे. एक तिसरी जनरेशन आहे ती ज्यांची लग्न झालेली नाहीत, त्यांना खूप भीती वाटते लग्न करण्याची, कारण आजूबाजूला काय चाललंय ते बघत असतात आणि त्यांना नाही ठरवता येत की कुणाशी लग्न करायचंय. आणि चौथी जनरेशन माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, जी जनरेशन म्हणजे मुलांची जनरेशन, जी हे सगळं बघते आहे आणि त्यांचा लग्न संस्थेवर किती विश्वास आहे आणि त्यांना प्रेमाबद्दल काय वाटतं. जेव्हा त्यांच्यावर इंटरनेट थ्रू माहितीचा महापूर कोसळतो आहे तेव्हा व्हॉट डू दे थिंक अबाउट लव्ह अँड रिलेशनशिप अँड मॅरेज, अशी म्हणजे हे आता मी खूप क्लिष्ट सांगते पण एक प्रेमकथा आहे ती. आणि या प्रेमकथेच्या मध्ये हे अंडरकरंट्स आहेत सगळे की प्रत्येकाचं मत काय लग्न संस्थेबद्दल. नाही, बरोबर आहे. कारण मी जेव्हा वाचलं तेव्हा मला हेच वाटलं की जे लग्न म्हणजे नुसतं 2 व्यक्ती जवळ येणं नाही, त्याच्यातलं जे ॲडजस्टमेंट आहे ते तिथपर्यंत सगळ्या म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की ते जे महत्त्वाचं आहे. तो जो मेसेज आहे तो माझ्या दृष्टीने खूपच सुंदर म्हणजे खूप महत्त्वाचा होता. आपण एक छोटा 1 2 1 2 3 4. प्रेम असतं 1 प्रेम 2 प्रेम 3 प्रेम 4, कशाला हल्लबडा छोड दे ना यार. 5 प्रेम 6 प्रेम 7 प्रेम 8, भले भले जे झाली लागली त्यांची वाट. डोळ्याला जे दिसतं खरं काही नसतं, बाहेरून गोड गोड आत कडू असतं. नर्मदेचे कोटे गुलाबाचे काटे, वेडा हा जुगार यात तन मन फसतं. श्रोते हो, मला तुमची क्षमा मागायची आहे कारण आपण सगळे गाणे ऐकू शकत नाही. आपलं लक्ष थोडं घड्याळाकडे पण आपल्याला द्यायचं आहे. पण ही सगळी गाणी मी तुम्हाला पूर्ण नंतर ऐकवीन. पण आता मला पुढचा जो प्रश्न, जो आपला जो कार्यक्रम आहे
तर आमचा कार्यक्रमाचं जे टायटल आहे, त्याचं जे नाव आहे, त्याचं आहे आपले सूर आणि आपली संस्कृती. तर आपण जेव्हा कोणाचाही इंटरव्ह्यू किंवा कोणाचंही कुठलंही जे मी प्रोग्राम प्रेझेंट करते, त्याच्यामध्ये अशी एखादी काय गोष्ट आहे की जी आपल्या संस्कृतीची अटॅच असेल आणि जी मी श्रोत्यांपर्यंत पोचवू शकते. त्याच्यामध्ये मी जेव्हा तुमचं म्हणजे तुमच्याबद्दल वाचलं तर मला एक गोष्ट अतिशय भावली. ती म्हणजे की मुलावर मराठी संस्कार करण्यासाठी किंवा मराठी भाषेचा तुम्ही केलेले प्रयत्न, तर त्याच्याबद्दल तुम्ही स्वतः मला सांगावं. दोघांपैकी कोणीही चालेल, दोघांनी मिळूनही चालेल. कारण तो जो प्रकार आहे, किंवा इथे आजकाल काय होतं की सगळ्यांनाच असं वाटतं की आम्ही नोकऱ्या करतो, कामं करतो, आमच्याकडे वेळ नाही आहे, आणि शाळा आणि शाळेतले अभ्यास ही प्रायोरिटी असली पाहिजे. त्याच्यामुळे की मराठी शिकवायची जरी इच्छा असली तरी त्याच्यासाठी ॲक्शन घेणं हे जरा सगळ्यांकडनं होतंच असं नाही आहे. तर तुमच्यासारख्या लोकांनी जर त्यांना काही क्लूज दिले तर ऑब्व्हियसली त्यांना त्याचा फायदा होईल. आणि मी वाचल्यानंतर मला नक्कीच वाटलं की ती गोष्ट खरंच खूप सुंदर आहे जी तुम्ही विराजसाठी तुम्ही केलीत. तर ती आम्हाला सांगा. ते मला खूप बरं वाटलं हा मुद्दा तुम्ही काढलात. कारण भारतात काय किंवा विशेषतः भारताबाहेर हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतो आणि भारतातही आहेच खरं म्हणजे. कारण आजकाल कुठल्याच आईवडिलांना आपली मुलं काय शिकतायत ते नीट माहिती नसतं. आपल्या मनात खूप इच्छा असते की त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे, मराठी त्यांनी वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आणि ते होतच असं नाही. अनेकदा ते होत नाही. इथे तर होत नसेलच, ते स्वाभाविक आहे. पण भारतात, महाराष्ट्रात सुद्धा ते होतच असं नाही. पण मला वाटतं की नुसतंच मराठीला वाचवलं पाहिजे, मराठी भाषेचं प्रेम वगैरे हे सगळं बोलण्यापेक्षा पावलं त्याच्यावर उचलणं हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही दोघांनी काळाची गरज ओळखून आमचा मुलगा विराजस याला अर्थातच इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये घातलं होतं. आपण सगळेच तसं हल्ली. पण ते करताना मराठीशी त्याचा संपर्क तुटू नये याच्यासाठी आम्ही एक खूप सोपा उपाय शोधून काढला आणि तो तुम्हाला सगळ्यांना आपापल्या घरी करता येईल. त्यासाठी काहीही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. दिवसभरात फक्त 15 मिनिटं काढायची आणि आपल्याला जे पुस्तक मुलाला समजेल असं वाटतं आणि त्याला ज्याच्यात रस वाटेल असं मराठी पुस्तक हे रोज रात्री 15 मिनिटं फक्त त्याच्या समोर वाचून दाखवायचं. कधी कधी आपल्याला असं कॉम्प्लेक्स असतो, भीती असते की नाही आम्हाला काही असं मोठ्याने वाचन बिचन करता येत नाही. पण तुम्ही सुरुवात केली की ते हळूहळू जमतं, त्याच्यात काहीच अवघड नाही. आपण सगळ्यांनी शाळेमध्ये हे केलेलं असतं. आणि माझा अनुभव असा आहे की पहिले 2-3 दिवस झाले की मुलंच आपण आठवण करतात की आज कधी वाचायचंय, काय वाचायचंय. पण फक्त आपल्याला एफर्ट एवढाच घ्यायचा की एक इंटरेस्टिंग पुस्तक आणि त्याच्यासमोर मुलांसमोर वाचण्याची थोडीशी सवय डेव्हलप करायची. आम्ही तर थोड्या दिवसांनी त्याला मराठी जोपर्यंत हळूहळू यायला लागलो होतं तेव्हा मुद्दाम चॅप्टर अर्धवट टाकून निघून जायचो. आणि मग तो आम्ही येईपर्यंत कंटाळून स्वतःच ते वाचायला सुरुवात करायचा. असे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. मी स्ट्रॉंगली रेकमेंड करेन प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेली सगळी पुस्तकं ही मुलांना खूप आवडतात. ती खरं तर लहान मुलांची पुस्तकं नाही आहेत, पण ती लहान मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारी पुस्तकं आहेत. पंखाचं उदाहरण देईन मी, वनवासचं उदाहरण देईन, शारदा संगीतचं उदाहरण देईन. अतिशय सुंदर पुस्तकं, अशी अनेक पुस्तकं. मला असं नेहमी वाटतं की केवळ हेच नाही तर मराठीतल्या अनेक साहित्यिकांच्या ऑडिओ कॅसेट्स आहेत, सीडीज आहेत, इंटरनेटवर त्यांच्या आवाजात त्यांनी कथाकथन केलेलं आहे. हे सगळं तुम्हाला फक्त घरी चालू ठेवलं तर ते कानावर पडून मुलांना त्याच्यामध्ये नक्की रस वाटू शकतो. बरोबर आहे. पु ल देशपांडे तर असे आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहेत आणि घराघरात पोहोचू शकतात. अगदी करेक्ट. आणि तेच होतं की आम्हाला भीती हीच वाटते की असं जे आपलं सगळं लेखन आहे, साहित्य आहे, ते जर मुलांनी मराठी नाही शिकलं तर ते तिथेच संपेल. म्हणून आमची सुद्धा खूप कळकळ आहे. पण मला एक प्रश्न आहे की बाई, यू आर सो बिझी. आता तू मस्ट बी, आता जेव्हा मगाशी जसं रुचीने सांगितलं की जेव्हा काही काम असतं, दिग्दर्शन आहे, तेव्हा काहीच कशालाच वेळ नसतो, तेव्हा कसं होतं? नाही, आमच्यातला जो कोणी त्यावेळेस अवेलेबल आहे तो हे वाचून दाखवत असे त्यावेळेस. बरोबर. आणि असं होत नाही बाबा आज एखाद्या दिवशी नाही जमलं तर लगेच उद्या आपण ते वाचू शकतो. त्यामुळे असं एखादी थोडीशी गॅप जरी असली तर ते कंटिन्यू लक्षात ठेवणे बरोबर, एवढंच फक्त करायला लागतं. आणि मी जेव्हा नव्हते तेव्हा रुचीने ते अत्यंत मनपूर्वक आणि आवडीने केलं.
आणि हे म्हणजे कॉन्ट्रीब्युशन वाटतं मला, कारण मुलांना वाढवणं आणि त्यांच्यावर संस्कार करणं हे आईचं काम आहे असं कुठेतरी एक अनेक कामं ही आईची किंवा बाईची कामं आहेत असं एक म्हटलं गेलंय. पण खरं म्हणजे लग्न हे सहजीवन असतं आणि त्याच्यामध्ये हे तुझं हे माझं करण्यात आपण उगाचच वेळ घालवतो आणि त्यामुळे लॉस खरं तर मुलांचा होतो आणि त्या लग्नाचा होतो. अगदी बरोबर आहे. तुम्हाला आता चहा दंडवत्यांनीच करून आणला ना. मला हे खूप आवडतंय की तुम्ही आज प्रोग्राम हा कम्पेअर करता आहात तर त्यांनीही हे त्यांचंच आयुष्य मानलेलं आहे, विच इज अ ग्रेट थिंग टू डू आणि विच इज अ काय म्हणूया आपण की हीच गोष्ट खरी आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे मी आज जाहीरपणे दंडवत्यांचे आभार मानते की ते आपल्याला चहा दिला आणि दोघांचं मिळून आयुष्य आहे हे एकदा मानलं ना की मग जो फ्री असेल त्यांनी काम करायचं हे साधं गणित आहे. अगदी अगदी खरी गोष्ट आहे आणि हीच गोष्ट आपण नव्या कपल्सवर बिंबवायचा प्रयत्न करतोय. आता थोडंसं पुन्हा तुला दिग्दर्शका म्हणजे एक तर प्रश्न विचारायलाच लागेल, कारण रमा माधव सारखं इतकं मोठं, कारण मराठीच्या हिशोबाने त्याचं बजेट मला वाटतं पुष्कळच होतं, तर ती जी फिल्म केली त्याच्या मागे एक अगदी खूप शॉर्टमध्ये मला सांग की, म्हणजे मला माहिती आहे सब्जेक्ट तुझ्या अगदी हृदयाजवळचा होता, पण त्याचं चित्रीकरण करणं इट वॉजंट अ जोक. तर ते कसं कायच केलं? मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये गेल्या 30 वर्षात ऐतिहासिक चित्रपट बनलेला नव्हता आणि मी पुण्याची आहे, त्यामुळे पुण्याच्या इतिहासावर, पेशव्यांच्या इतिहासावर आपण काहीतरी केलं पाहिजे मला सतत वाटत होतं. माझं 2-3 प्रकारे कनेक्शन होतं त्या विषयाशी. एकतर स्वामी कादंबरीमध्ये मी काम केलं आणि रमाचं काम केलं आणि त्याच रमा माधवांची कहाणी पुन्हा एकदा जवळजवळ 25 वर्षानंतर मला एका वेगळ्या स्वरूपात लोकांसमोर मांडता आली, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप स्पेशल होतं. परत पहिला चित्रपट इतक्या वर्षानंतर ऐतिहासिक, त्यामुळे सोपं नक्कीच नव्हतं. त्याच्या साठीचं जे संशोधन होतं तिथपासून ते चित्रीकरणापर्यंत आणि तो सिनेमा रिलीज करण्यापर्यंत हे सगळे विषय खूप महत्त्वाचे आणि गंभीर होते, त्यामुळे नॉन सिरियस ॲटिट्यूड इकडे चाललाच नसता. पण मला या चित्रपटाला लोकांनी खूप पसंती दिली याचा खूप आनंद होतो. जगभरात अनेक ठिकाणी त्याचे विशेष शोध झाले आणि मला आज लंडनमध्ये तुम्हाला सगळ्यांशी बोलताना खूप आनंद होतोय की या लंडनमध्ये या चित्रपटाचे जवळजवळ 6 शोध झाले आणि लोकांनी त्याला खूप प्रतिसाद दिला. मी विशेष उल्लेख करेन आमचे मित्र डॉक्टर महेश पटवर्धन आणि डॉक्टर अमृता पटवर्धन या दोघांनी मिळून आम्हाला खूप मदत केली आणि लंडनच्या रसिकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवायला आम्हाला खूप त्याचा फायदा झाला. अगदी बरोबर आहे आणि आम्हाला सुद्धा महेशचे खूप आभार मानावे लागतात, किंवा कारण तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी आम्हाला एक स्टेप लागते ती महेश पुरवतो. कारण हे तर असं असतं की आपल्याला इच्छा असते की तुम्ही रेडिओवर यावं किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट व्हावा आणि सगळ्या श्रोत्यांपर्यंत तुम्ही पोचावं, पण प्रत्येक वेळेला ते सहज होतं असं नाही आहे. सो त्याच्यामध्ये जो महेशचा सहभाग आहे त्याच्यासाठी आमच्याकडनं सुद्धा न्यूज साऊंड रेडिओकडनं महेश आणि अमृताचे खूप आभार आहेतच. एक छोटीशी गोष्ट माझ्या लक्षात आली की देशोदेशीचे मराठी प्रेक्षक हे उत्तम कलाकृती बघण्यासाठी खूप भुकेलेले असतात आणि त्यांना बघण्याची, ऐकण्याची, वाचण्याची खूप इच्छा असते. त्यामुळे मला तुमचंही अभिनंदन करायचं आहे की ज्या निष्ठेने तुम्ही मराठी लोकांसाठी हा चॅनल चालवत आहात, हा कार्यक्रम करत आहात, त्याचा नक्कीच त्यांना खूप फायदा होत असणार आहे. त्या निमित्ताने उत्तम मराठी ऐकली जाते, वेगवेगळ्या मराठीतल्या गाजलेल्या लोकांशी बोलता येतं आणि अनेक वेगळे विषय त्यांच्या कानावर पडत राहतात. त्यामुळे आपण असं म्हणूयात की मिस्टर अँड मिसेस दंडवते आणि मिस्टर अँड मिसेस पटवर्धन यांच्यासारखे लोक जगभर असायला पाहिजेत, वाढायला पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच. आपण आपल्या परीने प्रयत्न करतोच आहे. मला एक जो प्रश्न विचारायचा होता, कारण तू म्हटलं की रमा माधवचे शोज इथे झाले होते आणि आम्ही पण ऑफकोर्स तो पाहिलाच होता आणि तेव्हा सगळ्यांना एक प्रश्न पडला होता की शूटिंग नंतर म्हणजे चित्रीकरणानंतर ते एवढे छान शालू, पैठण्या, एवढे छान दागिने यांचं तू केलं काय? काही ऑप्शन केला की काय केलं? लोकांना असं वाटत असेल बहुतेक की मी रोज नवी पैठणी घालून घरीच बसत असेल. नाही, हे चित्रीकरण हा एक खूप वेगळा असा स्वतंत्र व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे विभाग असतात आणि त्या विभागांचे प्रमुख असतात. जसं वेशभूषाकार हा एक संपूर्णतः वेगळा एक प्रकार आहे आणि त्याचे कपडे डिझाईन करण्यापासून ते कपडे शिवण्यापर्यंत आणि ते झाल्यानंतर त्याचं काय करायचं हे ठरवण्यापर्यंत हे सगळं त्या डिपार्टमेंटच्या अंडर
कलर येतं, त्याच्यामुळे त्याचा दिग्दर्शकाशी खरं तर काही संबंध नसतो. एखादी साडी फारच आवडली तर आता दिग्दर्शक आहे म्हणून मी तिला म्हणू शकते की ही साडी मी ठेवून घेणार. अरे रे 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 रे. पण इतकी कामं आयुष्यभर केल्यावर मी जवळजवळ 22 हिंदी शोज केलेत ॲज अ मेन ऍक्ट्रेस. मराठी शोज 4 केलेत, चित्रपट केलेत, आता अनेक चित्रपट ॲज अन ऍक्टर केलेत. आणि एवढे सगळे कपडे घरी घेऊन गेले तर आम्हालाच बाहेर राहायला लागले. त्याच्यामुळे ते आमच्याकडे कधीच नसतात कपडे. म्हणजे मला काहीच उपयोग नाही. मी आपलं म्हटलं चला हा प्रश्न विचारल्यावर एखादी पैठणी माझ्याकडे सरकेल. हा मचा विश. चला काही हरकत नाही. तुम्ही असेच. आणि नवा प्रोजेक्ट काय आहे त्याच्या आधी मी एक प्रश्न रुचिरला विचारते, कारण यू आर अ लॉयर राईट. आणि लॉयर म्हटलं की असे खूप लोकांच्या मनात वेगळ्या वेगळ्या असे कल्पना असतात. तर एखादी गमतीदार कल्पना किंवा एखादा एक्सेप्शनल तुमची केस जर शॉर्टमध्ये सांगू शकलात, कारण 12:48 झालेले आहेत, तर दॅट विल बी नाईस. किंवा गमतीदार किस्सा पण चालेल. तेच, कारण केस विषय वगैरे सांगायला आपल्याला अजिबात आता इथं वेळ नाही. वेळ नाहीये. गमतीदार किस्सा म्हटलं तर वकिलीत किस्से खूप घडतात प्रॅक्टिकल पद्धतीचे. पण एक आता मृणाल इथं आहेच म्हणून तिच्याशी संबंधितच एक गमतीशीर किस्सा मी तुम्हाला सांगतो. बरोबर, सांगा. की मागे एकदा आमच्या गाडीला एक किरकोळ अपघात झाला होता आणि त्याच्या इन्शुरन्सच्या क्लेम संदर्भात कोर्टामध्ये केस पेंडिंग होती. तर त्याच्यात साक्ष देण्यासाठी म्हणून मृणालला यावं लागणार होतं. ती त्यावेळेस गाडीत होती वगैरे. तर तो किस्सा असा होता की वकील मी आणि तिचे साक्ष घेणार होतो. अच्छा. आणि ती सेलिब्रिटी असल्यामुळे आमच्या कोर्टामध्ये खूप त्या दिवशी असं गमतीशीर वातावरण होतं. बरोबर. जे कन्सर्न जज होते, नंतर स्टाफ जो होता, नंतर विरुद्ध बाजूचे जे वकील वगैरे होते, ते सगळेच एक्सायटेड होते की मृणाल कुलकर्णींची आज साक्ष होणार आहे म्हणून. त्यामुळे कोर्टात 11 वाजता साधारण कोर्ट सुरू होतं. तर आधी प्लॅन करून त्या दिवशी स्टाफला सांगून, विरुद्ध बाजूच्या वकिलांना सांगून त्या जजनी मुद्दाम 10:30 वाजता त्या दिवशी कोर्टात प्रोसिडिंग सुरू केलं, गर्दी व्हायच्या आधी. आणि 10:30 ते 11 हिची साक्ष कंप्लीट करून तिला नंतर आम्ही पाठवून दिलं. गर्दी खूप व्हायला लागली नंतर. तर हा एक असा गमतीशीर किस्सा बरोबरच आहे बाबतीत कोर्टात झाला होता. विरुद्ध बाजूचे वकील, त्यांची केस तर त्याने म्हणजे मांडली पाहिजे ना. मृणाला पाहिल्यानंतर ते तिथल्या तिथेच गार झाले असते. तर यू टूक अ राईट स्टेप. तर नो, इट्स सो नाईस. आपण मृणाल आणि रुचिर कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारतोय न्यू साऊंड रेडिओ 92 FM वर. मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं होतं प्रश्न विचारायचा असेल तर फोन करा, पण आपल्याकडे 12:50 झालेले आहेत. आपल्याला वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला 1-2 गोष्टींबद्दल मृणाल आणि रुचिशी बोलायचं आहे. तर त्याच्या आधी जस्ट एक 20 सेकंद. एनिवे, आपल्याला काही ती जिंगल आत्ता ऐकायची नाहीये. आपण मुख्य जे आपल्याला विषयाचा आहे आता, तुमचा पुढचा जो प्रयोग आहे, किंवा प्रयोग म्हणजे आय डोंट मीन नाटकाचा प्रयोग, तुमची जी पुढची तुमचं काय विजन आहे. तुम्ही काहीतरी राजा राणी सिनेमाबद्दल बोललेलं मला असं वाटतंय. ते काय सिनेमा आलाय, नाही आलाय, येणारे काहीतरी एक गेल्या वर्षी माझ्यासाठी खूप महत्वाचं वर्ष होतं ॲज अन ऍक्टर सुद्धा, ॲज अ डिरेक्टर सुद्धा. कारण गेल्या वर्षामध्ये माझ्या ॲज अन ऍक्टर 2 महत्वाच्या फिल्म्स आल्या. एक रेनी डे आणि दुसरी रमा माधव आणि तिसरी येलो. पण रेनी डे मध्ये फक्त ऍक्टिंग केलं होतं ना. कारण त्याचंही गाणं मी पण आता वेळ वाटत नाहीये. त्यातलं एक खूप सुंदर गाणं आहे, भैरवी आहे. कदाचित तुम्ही नंतर कधीतरी ऐकू शकाल, आरती अंकलेकरच्या आवाजातली. ते माझ्यासाठी ॲज अन ऍक्टर हे महत्वाचं वर्ष म्हटलं, कारण येलोला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. रेनी डेलाही अनेक फेस्टिवल्समध्ये नामांकनं मिळाली. आणि अभिनेत्री म्हणून माझं कौतुक झालंच, पण त्याच वर्षी माझ्या दृष्टीने खूप अँबिशियस असा रमा माधवही प्रदर्शित झाला आणि त्याला पुष्कळ ॲक्लेम मिळाला. लोकांच्या हृदयात घर केलं त्या कहाणीने. आणि एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग
चित्रपट सृष्टीमध्ये मी करू शकले. त्याच्या पुढे काय हा प्रश्न विचारायला खूप सोपा असतो, पण तो प्रत्यक्षात उतरवायला खूप अवघड असतो. त्यामुळे रमा माधवच्या नंतर काय याचा विचार आता अजून मी करते आहे. त्याच्यामध्ये मी एक चित्रपट ऍज अन ऍक्टर केला. मला गमतीने सगळे चिडवतात की तू एक अशी पर्सनॅलिटी झालीस की तुला ऑप्शन आहे की आता मी थोडं ऍक्टिंग करणार आहे, नाही मग आता कंटाळा आला तर मी डायरेक्शन करणार आहे. असे ऑप्शन्स कमी लोकांना असतात, बट आय हॅव दॅट ऑप्शन. आय कन्सिडर माय सेल्फ एज अ लकी पर्सन. दॅट्स ट्रू. आणि आता मी एक अभिनेत्री म्हणून एका चित्रपटात नुकतंच काम केलं, ते संपवून मी इथे लंडनला आली आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे राजवाडे अँड सन्स. ओके, राईट. सचिन कुंडलकर दिग्दर्शित करतोय हा चित्रपट, आणि त्याच्यामध्ये अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मी आणि एक यंग जनरेशन, सतीश आळेकर, ज्योती सुभाष. यंग जनरेशन म्हटलं त्यातली सिद्धार्थ मेनन हे नाव आता नव्या पिढीचा परिचयाचं नाव आहे. आणि आलोक राजवाडे ज्यांनी रमा माधव मध्ये माधवची भूमिका केली, आणि 2 नवीन मुली. असा एक तगडी फौज कलाकारांची या चित्रपटामध्ये आहे. आणि कुठेतरी हा सिनेमा परत 3 पिढ्यांचा सिनेमा आहे की पिढ्या बदलतात, त्यांचे विचार बदलतात, आणि त्यांच्यामध्ये कधी संघर्ष होतो तर कधी एकमेकांचा हात हातात घेऊन ते कसे चालत राहतात, आणि त्यासाठी त्यांना काय काय करावं लागतं. अशी एक म्हटलं तर हलकी फुलकी पण प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारी अशी. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ऍक्टिंग केलं होतं म्हणून. आणि त्याच्यात राजवाडे असं नाव असलं तरी राजे राजवाड्यांबद्दल काही नाही. अच्छा, राजवाडे इज जस्ट द आडनाव. हो, व्हेरी व्हेरी नाईस. आणि मग आणखीन याच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचंय का? कुठल्या आमच्या प्रेक्षकांसाठी एखादी गोष्ट जर जी तुम्ही नोटीस केली असू शकेल असं काही सांगायचंय का? कारण आपल्याला विचारायला प्रश्न खूप आहेत, पण माझं सगळं लक्ष घड्याळाकडे आहे. आणि तर तुम्हाला असं एखादी काही स्पेशल अशी जर गोष्ट असली की जी सांगायची आहे? मला एक गोष्ट खूप मनापासून प्रेक्षकांना सांगावीशी वाटते, आणि ती भारताच्या बाहेरच्या प्रेक्षकांना जास्ती मनापासून सांगावीशी वाटते की आपल्याला भारताबद्दल प्रेम असतं, महाराष्ट्राबद्दल असतं, मराठीबद्दल असतं, पण ते केवळ मनात ठेवून त्याचा उपयोग नाहीये. ते तुम्हाला प्रकट कसं करता येईल, तुम्हाला तुमच्या पद्धतीने ते प्रकट करा. मे बी यू कॅन राईट अ ब्लॉग, किंवा तुम्ही तुमचं वाचन वाढवू शकता, किंवा मुलांशी मी मगाशी म्हटलं तसं मराठीतून संवाद करू शकता, किंवा त्यांना पुस्तक वाचून दाखवू शकता, मराठीतून सतत लिखाण करू शकता. तुम्ही तुमचा मार्ग शोधून काढा. आणि जसं तुम्ही आता हे रेडिओ चॅनल सुरू केलं आहे आणि ते सांभाळता, कार्यक्रम करता, असे अनेक प्रकार आहेत. इव्हेंट्स करू शकता. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मराठी भाषेशी इमान राखलं पाहिजे, त्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे, आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच ही भाषा पोहोचवली पाहिजे, आणि योग्य तऱ्हेने, योग्य वेटेजनी पोहोचवली पाहिजे. म्हणजे हा प्रयत्न हा तुमच्या मनात राहून काहीच उपयोग नाहीये, तो कृतीत आला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे जय मराठी आणि मराठी माझी, माय मराठी वगैरे हे सगळं भावनेच्या भरात बोलणं वेगळी गोष्ट आहे, बट ऍक्च्युली त्याच्यासाठी काहीतरी स्टेप घेतली. आणि तुमच्यासारखे जर पाहुणे आमच्या रेडिओला लाभले, कारण जे मराठी संस्कार तुमच्या घरामध्ये होते, म्हणजे तुम्ही जयवंत कुलकर्णी म्हटलं, जयराम कुलकर्णी म्हटलं, किंवा गोनी दांडेकरांची नात म्हटल्यानंतर त्यांचे सगळे साहित्याचे संस्कार ते तुम्ही जपलेले दिसत आहेत. कारण ते नातवंड, म्हणजे तुमच्या मुलापर्यंत, त्यांच्या नातवंडापर्यंत तुम्ही ते पोचवले. आणि सो दॅट्स वन पॉईंट. दुसरा, एकमेकातली जी आत्मीयता आहे. कारण जनरली असं असतं की लवकर लग्न झालं असं ह्या आजकाल सगळे लोक खूप उशिरा लग्न करतात. त्याच्यामुळे लवकर लग्न झाल्यानंतरचे जे फायदे असतात ते पण आपण तुमच्या याच्यात पाहू शकतो. आणि जे एकंदर तुमचं कुटुंब जीवन आहे की दोघं मिळून जे सांभाळता, नंतर मराठी भाषा टिकवण्या, म्हणजे आपली संस्कृती टिकवण्याचा जे तुमचा जो प्रयत्न चालला आहे, तर हे जे सगळे गुण आहेत त्यांचं किती कौतुक करावं तितकं खरं थोडंच आहे. पण असंच तुम्ही पुढच्या वेळेला याल, आपण आणखीन थोडा वेळ जास्त घेऊ आणि आपण आणखीन श्रोत्यांपर्यंत पुढचं पोचू. तुमची जी कारकीर्द आहे त्याच्यातलं 1% मी कव्हर करू शकले नाही. माझ्याकडे सगळी लिस्ट होती, हिंदी कुठल्या सिरियल आहेत, हिंदी सगळ्या, पण आपल्याला तेवढा वेळच नाही मिळाला. पण त्या गोष्टी ज्या आहेत ते लोकांना माहिती असतात, लोक शोधू शकतात. पण ही जे तुमच्यातलं जे ॲज अ कपल जे तुमचे विचार आहेत ते सहसा लोकांपर्यंत पोचत नाहीत, आणि ते पोचवल्याचा आनंद मला स्वतःला मिळाला आहे. तर थँक्यू व्हेरी मच. न्यूज साऊंड रेडिओकडनं तुमचे खूप आभार. आणि आय एम शुअर की हा इंटरव्ह्यू भारतातही खूप लोक ऐकत असतील.
तर आपण पुन्हा भेटूया आणि असंच पुन्हा जेव्हा याल तेव्हा जरूर आठवण ठेवा आणि आपण पुन्हा भेटू. नक्की नक्की. आम्हाला पण तुमच्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते आणि आय लुक फॉरवर्ड टू टॉकिंग टू यू. थँक्यू व्हेरी मच. अगेन तुम्हाला इथे आणल्याबद्दल आपण महेशचे आभार मानतोच आहोत, कारण महेश शिवाय म्हणजे आम्ही एक विचार केला होता, जो महेशला वेळ नसला तर आम्हाला तुमच्याकडे जाऊन पिकअप करून यावं लागेल, म्हणजे आपल्याला 8 वाजता निघावं लागेल घरून. तर थँक्स व्हेरी मच महेश. आणि आपण काय करूया, आपण एक गाणं तर ऐकूच या, पण त्याच्या आधी आमची जी जिंगल आहे ती मी तुम्हाला ऐकवते, कारण ती तुम्हाला ऐकायला मिळाली नाही मगाशी, ती बंद होऊन गेली ती. सुरांची संगत येथे प्रेम भावना नाती, 7 सुरांची संगत येथे प्रेम भावना नाती. आपले सूर आपली संस्कृती, आपले सूर आपली संस्कृती, आपले सूर आपली संस्कृती. ऐकत रहा जयश्री सोबत मराठमोळी संगीतानुभूती. आपले सूर आपली संस्कृती, आपले सूर आपली संस्कृती, आपले सूर आपली संस्कृती, आपले सूर आपली संस्कृती. आपला कम्युनिटी रेडिओ आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या कम्युनिटीची जी काही बातमी असते, न्यूज असते, ती आपण सगळ्यांपर्यंत पोचवतो. मी वाट बघत होते की महाराष्ट्र मंडळाचा कार्यकर्ता कोणी फोन करून ती माहिती देणार होता, परंतु अनफॉर्च्युनेटली असं वाटतंय की त्यांना आयदर लाईन मिळाली नाही. तर आपल्या महाराष्ट्र मंडळामध्ये नाटिका स्पर्धा, एकांकिका स्पर्धा ते करणार आहेत. आपला जो बँक हॉलिडे वीकेंड येतोय 23 आणि 24 शनिवार आणि रविवार संध्याकाळी, तर 8 एकांकिका दोन्ही दिवसात मिळून होणार आहेत. तर ज्यांना त्या पाहायच्या आहेत त्यांनी मंडळाला अवश्य कॉन्टॅक्ट करावा आणि त्याचे डिटेल्स मंडळाच्या साईटवरनं ते घ्यावेत. तर आणखीन आता आपली भेट पुढच्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता. आपण पुढच्या आठवड्यात आपण भेटूया.